नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे दीप अमावस्या, एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाची अमावस्या. या दिवशी घरात दिवे का लावतात, त्यामागचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी कोणते सोपे उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते, हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यात येणारी ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी वीज नव्हती, त्यामुळे दिवे हेच प्रकाशाचं मुख्य साधन होतं. म्हणून आपल्या पूर्वजांनी दिव्यांना देवत्व दिलं. असं मानलं जातं की दिवा म्हणजे लक्ष्मीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. दीप अमावस्येला संध्याकाळी घराच्या देवघरात, तुळशीपाशी, मुख्य दरवाजाजवळ आणि शक्य असल्यास अंगणात दिवे लावतात. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांतता मिळते, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, घरात आणि आनंद समाधान वाढतं. एक छोटासा तेलाचा दिवा देखील श्रद्धेने लावला तर त्याचं खूप मोठे पुण्य मिळतं. आता पाहूया सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची. घर स्वच्छ करावे. देवघरातील दिवे स्वच्छ धुवावे. त्यांना हळद कुंकू लावावं. तेल किंवा तूप घालून वात ठेवावी. दिवा लावून लक्ष्मी मातेची आणि आपल्या कुलदेवतांची प्रार्थना करावी. तुम्ही छोटी प्रार्थना म्हणू शकता. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. मुख्य दरवाजाजवळ 2 दिवे लावा. तुळशीपाशी 1 दिवा लावून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तेल, वात किंवा अन्नदान करा. दान आणि दीपदान यांना या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं. मंडळी, दीप अमावस्या आपल्याला एक सुंदर संदेश देते. अंधार कितीही असला तरी एक छोटासा दिवा प्रकाश देऊ शकतो. म्हणून आपल्या जीवनातही श्रद्धा, सकारात्मक विचार आणि प्रेमाचा दिवा कायम प्रज्वलित ठेवूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.